शर्ट बदलले भूमिका नाही नाहीतर करूया सुरू. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं शिवसेना भवन येथे स्वागत करत आहे. खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स काल परवाकडेच घेणार होतो, पण काल गोड बोलायचं होतं म्हणून परखडपणे बोलू शकणार नाही आणि म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. आपल्याला आठवत असेल परवाकडे जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन BMCच्या रस्त्यांच्या कामांमध्ये कसा घोटाळा होतोय, म्हणजे स्कॅम, सेटिंग आणि स्केल ह्याच्यात कुठे गफलत होते हे आपल्यासमोर आणून दाखवल्यानंतर खरं तर BMCनी त्वरित ते कॉन्ट्रॅक्ट सगळे किंवा टेंडर सगळे रद्द करायला पाहिजे होते आणि जी सत्य परिस्थिती आहे त्याला मान्य करून पुन्हा एकदा वेगळे कॉन्ट्रॅक्ट आणि नियमाप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट बनवणं गरजेचं होतं किंवा जे काही टेंडर्स वगैरे असतात ते. पण तसं न करता लगेच 3-4 PROs बसून एक प्रेस नोट काढली त्यांनी आणि ती प्रेस नोट आपण पण वाचली असेल, मी पण वाचली. ती प्रेस नोट खरं कोणालाही पटणारी नव्हती आणि म्हणून त्याच अनुषंगाने आज मी जे म्युनिसिपल कमिशनर आहेत, जे प्रशासक आहेत, त्यांना आज पत्र लिहित आहे. थोड्याच वेळात ते पत्र त्यांच्याकडे पोहोचेल. त्यांना पत्र लिहिण्याचं कारण हेच आहे, कुठेही वैयक्तिक नाही, त्यांच्यावर स्वतःवर नाही, पण BMC आत्ता जिथे महापौर नाही, जिथे स्टँडिंग कमिटी नाही, जिथे कुठच्याही कमिटीज नाही आहेत, जिथे जनरल बॉडी नाही आहे, लोकप्रतिनिधी नाही आहेत, तिथे प्रशासकाची ती जबाबदारी असते आणि प्रशासक हे आदेश राज्य सरकारकडून घेतात, म्हणजे ह्या घटना बाह्य मुख्यमंत्र्यांकडून घेतात. आता ह्याच्यात जे माझे मूळ 10 प्रश्न आहेत, जे आज मी त्यांच्यासमोर ठेवत आहे, कारण त्यांच्याकडून जी प्रेस नोट आली आपण पण बघितलं असेल, कुठेही स्केलबद्दल उत्तर नाही, कुठेही स्कॅमबद्दल उत्तर नाही, कुठेही सेटिंगबद्दल उत्तर नाही, म्हणजे कार्टलायझेशन होतंय का ह्याच्यावर उत्तर आलेलं नाहीये. 400 किलोमीटरचे रस्ते, 397 किलोमीटरचे रस्ते हे होणार कसे, कुठेही उत्तर आलेलं नाहीये. उत्तर कशात आलंय की आम्ही CCTV लावू, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, ह्यांची कमिटी नेमू, त्यांची कमिटी नेमू. हे सगळं कधी होतं, जेव्हा रस्त्याची कामं सुरू होतात तेव्हा. पण तुम्ही जेव्हा मुंबईकरांचा पैसा वापरून हे रस्ते एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही बांधण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात माझे 10 पुढचे मुद्दे आलेले आहेत आणि त्याची उत्तरं देखील आज त्यांनी मला द्यावीत. पहिला मुद्दा हाच येतो, पहिला प्रश्न हाच येतो की हे साधारणपणे 400 किलोमीटरचे जे रस्ते आहेत हे प्रपोज कोणी केलेत, हे सांगितलेत कोणी की हे तुम्हाला रस्ते करायचे. कारण एरवीची पद्धत अशी आहे की नगरसेवक असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, आमदार, खासदार, नगरसेवक वगैरे, मूळ हक्क नगरसेवकांचा असतो. ते तिकडच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असेल, त्यांच्या तिकडच्या स्थानिक कमिट्यांमध्ये असेल, तिथून प्रभाग समितीमध्ये येतं आणि ते सगळे रस्ते जे असतात ते ह्या रोड्स डिपार्टमेंटला येतं, रोड्स अँड ब्रिजेस डिपार्टमेंटला येतं. तर हे जे रस्ते आहेत आता 400 किलोमीटरचे, हे एकंदर कोणी सजेस्ट केलेले आहेत, कोणी सांगितले, सूचना दिलेत की हा रस्ता घ्या, हा रस्ता घ्या. काही अक्षरशः छोट्या गल्ल्या आहेत, एकदम बारीक गल्ल्या आहेत, जिथे आतापर्यंत वर्षानुवर्ष व्हाईट टॉपिंग पण नाही तर ऍस्फॉल्टचा वापर आपण करायचो. आणि जसं त्या दिवशी मी सांगितलं की पेडर रोड असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल, हे दोन्ही महत्वाचे रस्ते देखील अजूनही आपले ऍस्फॉल्ट मॅस्टिकचे आहेत, 10 वर्षापूर्वी केलेले आणि नीट आहेत. जसं इतर शहरांमध्ये होतं की कुठचाही रस्ता व्हाईट टॉपिंग केला जातो किंवा कॉन्क्रीट केला जातो, तसं मुंबईत होऊ शकत नाही. कारण मुंबईत आपल्या जमिनीखालती, म्हणजे आपल्या रस्त्यांच्या खालती 42 युटिलिटीज आहेत, वॉटर मेन्स आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत, गटारा आहेत. हे सगळं सांभाळून हे रस्ते तुम्ही बनवणार कसे, डक्टिंग होणार कसं, तर हे रस्ते पहिले सुचवले कोणी, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की एखाद्या लोकशाहीमध्ये असे रस्ते, म्हणजे एवढं मोठं काम, 400 किलोमीटरचे रस्ते मुंबईसारख्या शहरामध्ये, 6000 कोटीचं काम, हे का प्रशासकांनी मंजुरी देणं, म्हणजे स्वतःच प्रपोज करणं आणि स्वतःच अप्रूव्ह करणं, हे कितपत योग्य आहे? म्हणजे तुम्ही विचार करा, कोणी या हाताने सही करतोय प्रपोज करायला आणि या हाताने एक्सेप्ट करतोय सही करायला. म्हणजे मूळ पद्धतीच चुकलेली आहे की आता कोविड नाहीये, म्हणजे कोविड जरी आकडे काही कंट्रोलमध्ये असले तरी इमर्जन्सी नाहीये, कुठेही लॉकडाऊन नाहीये, जसं मागच्या 2 वर्षात होती. आता निवडणुका होणं गरजेचं आहे, कधीही येऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढी मोठी संख्या रस्त्यांची आणि एवढा मोठा फंड हा अप्रूव्ह करणं, हा मान्य करणं लोकशाहीमध्ये किती उचित राहील, जिथे आता लोकप्रतिनिधी नाहीयेत. नाहीतर प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे की स्टँडिंग कमिटी असेल, जनरल बॉडी असेल, प्रत्येक पक्षाचा व्यक्ती तिथे असतो, रिप्रेझेंटेशन सगळ्यांचं असतं, पारदर्शकपणे ही सगळी कामं होत असतात. पहिल्यांदा आपल्याला असं दिसतंय की एवढ्या मोठ्या संख्येत कामं होताना हे कुठेही लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाहीये. हा खरं तिकडच्या आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांचा अपमान आहे, प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाचा अपमान आहे. हे त्यांना पटणार आहे का? तिसरी गोष्ट
म्हणजे 6,500 कोटी 6,080 कोटी साधारणपणे हे जे आता फंड डायव्हर्ट केलं जातं. 1,700 कोटीचं जे ब्युटिफिकेशनसाठी आहे त्या घोटाळ्यात देखील आम्ही जाणार आहोत, कारण ते सगळे कागदपत्र आमच्या हाती आलेले आहेत. पण हे 6,000 कोटी बजेटमध्ये कसे दाखवणार? कुठच्या फंडातून तुम्ही डायव्हर्ट केलेले 6,000 कोटी आहेत? कारण साधारणपणे जर आपण बघितलं, जे बजेटचं पुस्तक असतं प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं बजेट मान्य केलं जातं. मग काही काही वेळा आपण बघतो गटारांसाठी असेल, रस्त्यांसाठी असेल, वस्त्यांसाठी असेल, सोशल वर्कसाठी असेल, डिस्पेन्सरीसाठी असेल. जसं आता आपण बघत असाल हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा आमच्या काळी शिवसेनेच्या काळी मान्य झालेला प्रकल्प होता. उद्धव साहेबांचं स्वप्न होतं. फोटो घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लावतात. ठीक आहे, त्याच्यावर मला काही जायचं नाहीये, पण तरी ते जरी असलं तरी तुम्ही कुठच्या स्कीम मधून एवढा मोठा पैसा डायव्हर्ट करणार आणि इथे दाखवणार? तुम्ही बजेटमध्ये कसं दाखवणार आहात? चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची हीच राहते की हे सगळे जे 400 किलोमीटरचे जे रस्ते आहेत, 6,000 कोटीचं काम आहे, त्याला तुम्ही टाइमलाईन काही दिली आहे का? कारण त्यांच्या प्रेस नोटमध्ये कुठेही टाइमलाईन दिसत नाहीये. आपल्याला आठवत असेल आत्ताच्या अधिवेशनात जेव्हा काही मला वाटतं भाजपच्याच आमदारांनी प्रश्न विचारले की जी मार्च 2022 मधली कामं आहेत ती अर्धवट राहिलेली आहेत, कधी पूर्ण होणार? तेव्हा मुख्यमंत्र्यांचं रिटर्न उत्तर आहे, लेखी उत्तर आहे की त्याला कालावधी साधारण पावसाळा सोडला तर 18 ते 24 महिन्यांचा असतो. म्हणजे 3 वर्ष सरासरी या कामांना पूर्ण करायला लागणार आहेत. जर मार्च 2022ची 2,500 कोटीची जी कामं असतील त्याच्यात ऍस्फॉल्ट मॅस्टिक पण आहे, व्हाईट टॉपिंग पण आहे, कॉन्क्रिटीकरण आहे, सगळं जर मिळवलं ह्याला 3 वर्ष सरासरी लागणार असतील तर ह्या 400 किलोमीटरच्या कामांना किती वर्ष लागणार? आणि म्हणून त्या दिवशी जो मी प्रश्न विचारला की तुम्ही 3 ते 4 वर्षाचे टेंडर हे एकाच वेळी काढत तर नाही येत ना? साधारण 5 ते 6 वर्षाचं काम हे एकाच वेळी सुरू करत नाहीत ना? ह्याच्यातून गोंधळ किती होणार आहे? म्हणजे एक फायनान्शियल क्रायसिस होणार ती वेगळी, पण दुसऱ्या बाजूला जो काही केओस होणार आहे ट्रॅफिकचा, आता मेट्रोची कामं आहेत, ब्रिजेसची कामं सुरू आहेत, कॉन्क्रिटीकरण करताना तुम्हाला साधारण 50 ते 100 मीटरचं स्ट्रेच एवढीच परवानगी ट्रॅफिक पोलीस देत असतं. आणि ते होत असताना कॉन्क्रीट क्युअर व्हायला 15 दिवस लागतात, 14 ते 15 दिवस लागतात. म्हणजे प्रत्येक स्टेजसाठी तुम्हाला 15-15 दिवस तुम्ही मोजा आता किती दिवस लागणार आहेत. ह्याच्यासाठी ट्रॅफिक पोलीसच्या NOCs तुम्ही घेतल्या आहेत का? 42 युटिलिटीज बोलल्या आहेत का? त्यांना काही पत्र पाठवलंय का? कुठेही मला काही केलेलं दिसत नाहीये. साधारणपणे 5वी महत्वाची गोष्ट जेव्हा आपण स्कॅम बद्दल बोलतो, हे झालं स्केल बद्दल मी बोलत होतो. जे मी सतत सांगतोय की 400 किलोमीटरचे रस्ते हे स्केल प्रमाणे कुठेही मला प्रॅक्टिकल वाटत नाहीत. पण जर स्कॅम प्रमाणे जर बोलायला गेलं तर त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की जी कामं रस्त्याची साधारणपणे एस्टिमेट प्राइसच्या 20% खालती व्हायची त्याला 20% एस्टिमेट प्राइसच वरती नेलेली आहे, 17 ते 20%. म्हणजे एसओआर जे रिवाईज केले आहेत ते एसओआर रिवाईज केल्यानंतर 20% वरती नेल्यानंतर साधारणपणे जर एवढं झालं असेल त्याच्याही अबव हे 8% सरासरी कॉन्ट्रॅक्टर्सनी मागणी केली, म्हणजे 48% अबव. आणि जर जीएसटी 18% वेगळा पकडला तर 66% अबव हे कामं झालेली आहेत. ह्याच्यातून पैशाची गफलत किती होणार आहे? ह्याच्यात किकबॅकसाठी आहे, प्रॉफिटसाठी आहे, कशासाठी आहे नेमकं मला माहिती नाही, तुम्ही विचार करा. पण 66%हून जास्ती म्हणजे एक रस्ता 1 किलोमीटरचा जो या मुंबईमध्ये आतापर्यंत 1 किलोमीटर 10 कोटीला व्हायचा तो आता 17 कोटीला होणार आहे. 1 किलोमीटर आता 17 कोटीला होणार, तुम्ही विचार करा. पण हे सगळं होत असताना जर ह्या कॉन्ट्रॅक्टर्ससाठी एसओआर 20%नी वरती केलं असेल, मग बीएमसीने अजून हे 8% सरासरी जे अबववर आलेले आहेत त्यांच्याबरोबर निगोसिएशन का नाही केलं? साधारणपणे कामं द्यायच्या आधी निगोसिएशन करायला लागतात कुठच्याही एजन्सीला, आणि किती अजून खालती आणू शकतो, एस्टिमेट प्राइसच्या जवळ आणू शकतो हे विचार करणं गरजेचं असतं. हे बीएमसीने अजून केलेलं दिसत नाही मला तरी. आणि मग हे सगळं होत असताना मूळ प्रश्न हाच राहतो, जो पुढचा प्रश्न आपला येतो की यांनी त्या प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे की एसओआर जी आहे ती एवढ्यासाठीच बदलली गेली, रिवाईज केली गेली की ऑगस्ट 2022 मध्ये जेव्हा ह्यांनी 5,000 कोटीची कामं काढलेली तेव्हा बिडर्सकडून रिस्पॉन्स आला नाही, म्हणून यांनी एसओआर बदलला. आता एसओआर तुम्ही कोणासाठी बदललेला आहे? मार्केट रेट्स एसओआर डिफाईन करतं की कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला सांगायला लागणार उद्यापासून की एसओआर काय ठेवायचं? म्हणजे जर प्रत्येक काम आता काढायचं झालं तर हे कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला सांगणार का की एसओआर आता अजून वाढून द्या, एसओआर वाढून द्या? हे काही मला अजून योग्य पद्धत वाटत नाही. तर एवढे वर्ष मी बीएमसी बघत आहे, जवळून आपण पण बघत असाल, बीएमसीला खूप मोठा इतिहास आहे आणि जी कामं आतापर्यंत रितसरपणे बिलो व्हायची, जीएसटी मध्ये व्हायची, माझा बिलो किंवा अबवला कुठचाही आक्षेप नाहीये. जी काही कामं आहेत ती चांगल्या दर्जाचीच झाली पाहिजेत, पण अबव किती त्या एसओआरच्या वरती जायचं आणि जीएसटी 18% वेगळा द्यायचा, त्याच्यात निगोसिएशन कुठे करायचं नाही, हा मूळ मुद्दा राहतोच ना. कोणी एसओआर डिफाईन कोण करतं? 7वा प्रश्न महत्वाचा राहतो
की जर एवढं कॉन्क्रिटीकरण आपल्या शहरामध्ये झालं, जे प्रत्येक पावसात आपल्याला बोलायला लागतं, पर्यावरण मंत्री म्हणून मी देखील आपल्याला सांगितलं होतं की मुंबईत साधारणपणे 80% रन ऑफ आता होतो. रन ऑफ म्हणजे काय, जे पाणी आधी आपल्या जमिनीत जिरपायचं, खालती जायचं पाणी, वॉटर टेबलमध्ये जायचं, ते कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे आता आपण बघतो 2 बिल्डिंगच्या मध्ये देखील ज्या सोसायटी असतात तिथे पण कॉन्क्रिटीकरण झालं. आधी जिथे ओपन स्पेस म्हणजे मातीची स्पेस असायची, मातीची मैदानं असायची, तिथे कॉन्क्रिटीकरण झालंय. आता हे सगळं झाल्यानंतर परत जर पूर आले, मुंबईचा जोशीमठ झाला, त्याला जबाबदार कोण? कारण एवढं कॉन्क्रिटीकरण हे आपल्याला परवडणार नाहीये. कुठच्याही शहरात कॉन्क्रिटीकरण एवढं होत नसतं. तुम्ही जगात कुठचंही चांगलं शहर घ्या जिथे रस्ते चांगले आहेत, सगळे सोयी सुविधा चांगल्या आहेत, कॉन्क्रिटीकरण 100% झालेलं नसतं. 8वी गोष्ट खूप महत्वाची आहे की हे सगळं करत असताना आपल्याला आठवत असेल त्या प्रेस नोटमध्ये दिलंय की साधारणपणे स्ट्रेस या बीएमसीचा किंवा जास्ती हायलाईट हा कॉन्ट्रॅक्टर्सच्या नॅशनल एक्सपिरियन्सवर होता. नॅशनल एक्सपिरियन्स म्हणजे देशात कुठे कुठे कामं केलेत आणि ग्रीनफील्ड हा त्यांनी शब्द वापरला. ग्रीनफील्ड म्हणजे काय की जेव्हा आपण मोठे हायवे करत असतो 200-300 किलोमीटरची किंवा जास्ती असेल, आता या हायवे बनवत असताना शहरांमधून कधीही हायवे जात नाहीत. एक तर एलिव्हेटेड रोड्सनी वरतून जातात, बाहेरून जातात, पण जास्तीत जास्त हायवे हे ग्रीनफील्ड असतात. म्हणजे खालती जमिनीच्या खालती कधी युटिलिटी नसते, झाडांची कत्तल केली जाते, कसंही खोदून पुढे जातात, पण 100-100, 150-150 किलोमीटरची कामं हे एका दिवसात 2 दिवसात वगैरे करत असतात. 50 किलोमीटरची कामं एका दिवसात करत असतात. कुठेही आपल्यासारख्या छोट्या गल्ल्या नसतात, अडचणी नसतात, ट्रॅफिकच्या असतील किंवा पार्किंगच्या परवानगी असतील किंवा युटिलिटीज असतील, असं नसतं. तर हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ह्यांनी जर नॅशनल हायवेवर काम केलं असेल, ग्रीनफील्ड ह्याच्यावर काम केलं असेल, ह्या 5 कॉन्ट्रॅक्टर्सचा मुंबई सारख्या शहरांमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स काय आहे? मुळात आतापर्यंत किती शहरांमध्ये मुंबई सारख्या यांनी काम केलंय जिथे रस्त्याच्या खालती युटिलिटीज असतील, जिथे डक्ट्स असतील, जिथे मीडियन्स असतील, जिथे रस्ते छोटे असतील, मोठे असतील, गल्ल्या असतील, अशी कामं करणारे हे कॉन्ट्रॅक्टर्स किती आहेत आणि यांचा एक्सपिरियन्स नक्की काय? काय दराला इतर शहरांमध्ये कामं केली त्यांनी? कारण हे देखील आम्ही काढणार होतं खोदून. अजूनपर्यंत मी कॉन्ट्रॅक्टर्सची नावं घेतलेली नाहीयेत कारण मला ती घ्यायची नाहीत. मी कधी कॉन्ट्रॅक्टर्सच्या खेळात पडत, हे त्यांच्यासाठी नाहीये, हे माझ्या मुंबईकरांचा पैसा. म्हणजे जे मी त्या दिवशी बोललो की ह्या गद्दारांनी स्वतःला विकलं ते पुरे झालं, माझ्या मुंबईला विकू नका, हेच आज मी परत सांगतोय की मला कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळत त्याच्यात जायचं नाहीये. पण आज बीएमसीने हे देखील सांगायला पाहिजे, त्यांनीच सांगायला पाहिजे की हे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत, काय एक्सपिरियन्स आहे, मुंबई सारख्या शहरांमध्ये त्यांनी कामं केली आहेत का, किती युटिलिटीजवर त्यांनी कामं केली असतील. हा एक्सपिरियन्स लोकांसमोर आला पाहिजे. कारण एवढी मोठी कामं जर मुंबईत घेत असू तर हे सगळं लोकांसमोर आलं पाहिजे. 9वी गोष्ट ह्याच्यात अशी आलेली आहे, त्यांनी प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे की कामं होत असताना, खरं हा मी प्रश्न पकडतच नाही कारण कामं होत असताना नंतरचा प्रश्न आहे, मूळ ही कामं होणार कशी ह्याच्यावर पहिलं माझं स्ट्रेस आहे. पण दुसरं म्हणजे व्हीजेटीआय आणि IIT सारख्या संस्थांकडून आम्ही सतत क्वालिटी टेस्ट करत राहू. आता मी हे असेंब्लीमध्ये देखील बोललेलो होतो की एका गोखले ब्रिजसाठी ह्या दोन्ही संस्थांचे जे रिपोर्ट्स आहेत ते बीएमसीने डिसरिगार्ड केलेले आहेत. म्हणजे एका ब्रिजसाठी ज्या संस्थेनं ह्यांनी पकडलं नाही, क्वालिटी यांची घेतली नाही, यांचा रिपोर्ट घेतला नाही, हे 400 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ह्यांना काय रिगार्ड देणार आहेत, काय भाव देणार आहेत? आणि हा प्रश्न आपण सगळ्यांनी मुंबईकर म्हणून विचार करणं गरजेचं आहे की जो आता अंदाधुंद कारभार चाललेला आहे गेल्या 6 महिन्यात, प्रशासकावर जो दबाव असेल की जे हुकुमशाहीचं सरकार, हे खोके सरकार बघून बसलेलं आहे बीएमसी मध्ये, मुंबईकरांचा जो पैसा आहे तो लुटला जातोय, त्याच्यात असा सगळा घोळ हा लोकांसमोर आल्यानंतर कदाचित ही कामं रेटून नेण्याचा प्रयत्न करतील. पण तरी देखील मी आज इथे उपस्थित करते हा प्रश्न की 400 किलोमीटरचे रस्ते किती वेळ लागेल, कसं होणार, किती वर्षाची ही कामं आहेत, 6,500 कोटी कुठून आणणार, कसे दाखवणार हे पैसे आणि कोणाला दिले जाणार, हे कॉन्ट्रॅक्टर्स नक्की कोण आहेत हे लोकांसमोर आले पाहिजेत. आणि शेवटची आणि महत्वाची 10वी गोष्ट म्हणजे हे जे कार्टलायझेशन, त्या दिवशी देखील मी आपल्याला दाखवलं, हे कार्टलायझेशन जे आहे, आता ह्याच्यात अजूनही मी कॉन्ट्रॅक्टर ABCD वगैरे दिलेलं आहे, अजूनही कॉन्ट्रॅक्टरची नावं दिली नाही आहेत, ही तुमच्याकडे देखील आली असेल, त्या दिवशी मी प्रेस नोट म्हणून पाठवलेलं. सरासरी जो जिंकलेला आहे तो 4.5% ते 8.5% मध्ये जिंकलेला आहे आणि दुसरीकडे हरलेत ते 9.5% ते 13.5% मध्ये हरलेले. आता हे टक्के जरी कशी असले तरी बरोबर 5च्या 5 बिड्समध्ये प्रत्येकाला एक पॅकेट मिळालेलं आहे. दुसऱ्या चौघांनी किंवा तिघांनी हायर बीड केलेलं आहे, एकाने कमी बीड केलेलं आहे आणि प्रत्येकाने हे 40%च्या अबव साधारणपणे 6.5 ते 9.5% बीड केलेलं आहे. म्हणजे हे जे कार्टलायझेशन जे दिसत आहे ह्याला बीएमसी कडे उत्तर आहे का? आपल्या देशात 5च एवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत का? बरोबर 5 मधून जी बीड सक्सेसफुल व्हायला, यशस्वी व्हायला 3 बिडर्स लागतात, बरोबर 3 बिडर्स सगळीकडे आलेले आहेत.
हे जणू काही सगळं ठरवून केलेलं आहे. हे कुठच्या मैत्रीचा फायदा आहे हा? आणि मला वाटतं हाच मूलभूत प्रश्न आहे. मी आज आपल्या माध्यमातून हे जे प्रश्न परत उपस्थित केलेले आहेत, कारण कदाचित BMC कडून आज दुपारपर्यंत अजून एक प्रेस नोट येईल, अशीच एकदम गोडगोड बोला अशी प्रेस नोट येईल. पण माझा प्रश्न परत हाच राहतो की मग शिवसेना आम्ही आहोतच, आम्ही इथे जाहीरपणे एक स्टँड घेतलेला आहे, लोकांसमोर ही परखड मतं मांडलेली आहेत, हे जे प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत. मग ह्याच मतांचे इतर पक्ष आहेत का? जे 25 वर्ष आमच्या सोबत युतीमध्ये भाजप होती, त्यांना तेव्हाचे जे नगरसेवक होते, आता जे आमदार झाले असतील, खासदार झाले असतील, किंवा आता पण नगरसेवक असतील, आता टर्म संपली असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर सगळे पक्ष आहेत, सपा आहे, ह्या सगळ्यांना हे पटणार आहे का? म्हणजे इथे अजूनही आम्ही राजकारण केलेलं नाहीये, अजूनही आम्ही कुठेही ह्याचे सभा घेतलेले नाहीयेत, हे लोकांसमोर बॅनर आणलेले नाहीयेत, हे कॉन्ट्रॅक्टरची नावं आणलेली नाहीयेत, कोण कोणाचे मित्र हे आणलेलं नाहीये, पक्ष म्हणून अजूनही आम्ही आंदोलनं केलेली नाहीयेत, कोर्टात आम्ही गेलेलो नाहीये. आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा सगळ्यांना अपील करतोय, सर्वच पक्षांना अपील करतोय, ही गद्दारांचा टोळी ही अल्प आयुची टोळी आहे, हे हात मारून जातील. पण लॉंग टर्म जे राजकारण आहे, लॉंग टर्म जे समाजकारण आहे, लॉंग टर्म जी आपल्या शहराची स्थिती असणार आहे, ती ह्यांनी बिघडू नये म्हणून मी अपील करत आहे. 25 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना सत्तेत आली महानगरपालिकेच्या, तेव्हा महानगरपालिका डेफिसिटमध्ये होती. ती आता आपण बघत असाल फायनान्शियल स्थिती त्याची एवढी मजबूत आहे. आपण प्रत्येक वेळा बघाल, प्रत्येक टर्ममध्ये लोकहिताची कामं केलेली आहेत, रस्ते असतील, पाणी असेल, अनेक वेगळे उपक्रम केलेले आहेत. BSTचा दर हा फ्लॅट फेअरवर ठेवलेला अजूनही. हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण बघताय की ज्या प्रकारे आज जे गैरवर्तन चाललंय BMC मध्ये, फायनान्शियल मिसमॅनेजमेंट चालू आहे, फायनान्शियल इनडिसिप्लिन आहे, ह्याचमुळे कदाचित काही दिवसांमध्ये आपली जी FD आहे ती तोडायला लागेल. आणि हा मुंबईकरांचा घामाचा पैसा, मेहनतीचा पैसा. मी प्रत्येक पक्षाला आज विचारत आहे की जे आज मुंबईत होत आहे, अजून एकदम टेंडर्सवर मी बोलणार आहे नक्कीच, पण जे आज मुंबईत होत आहे हे तुम्हाला पटणारं आहे का? पक्ष बाजूला ठेवा, राजकारण बाजूला ठेवा, वैयक्तिक ज्यांनी BMC मध्ये काम केले, कुठच्याही पक्षामध्ये तुम्ही असाल, कधीही जसं घडलं नाही तसं आज घडतं, हे तुम्हाला पटणारं आहे का? हा माझा थेट सवाल. आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना एक भूमिका मांडायला विनंती करत आहे. त्याला अर्थ काय राहणार? त्या संकल्पाला अर्थ काय राहणार? कारण आपण जो प्रश्न विचारतो तो खूप महत्वाचा आहे. कुठच्याही लोकशाहीमध्ये पैसा कसा वापरला जातो हा लोकप्रतिनिधी ठरवतात. आणि हे लोकप्रतिनिधी जर आपण बघितलं असाल, कुठच्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सगळेच एकत्र बसतात. म्हणजे कसं असतं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे कॅबिनेट ठरवतं आणि मग ते पुढे आणतं बजेट. हे जे बजेट असतं ते स्टँडिंग कमिटीमध्ये मंजूर केलं जातं आणि जनरल बॉडीमध्ये जातं. स्टँडिंग कमिटीमध्ये देखील प्रत्येक पक्षाची व्यक्ती असते आणि जनरल बॉडीमध्ये पण प्रत्येक पक्षाची व्यक्ती असते. मग हे जे मार्चमध्ये बजेट येणार आहे ते निवडणुकीसाठी थांबायला नको का? हा, जी इमर्जन्सी कामं असतील ती नक्की करणं गरजेचं आहे, कारण ते शहर चालू ठेवणं गरजेचं असतं. पण जे नवीन प्रस्ताव असतात, जसं आता ब्युटिफिकेशनचं, अनेक ठिकाणी ते डॉक्युमेंटेशन आता आम्ही पूर्ण करत आलेलो आहोत. जुनी कामं तोडून परत नवीन कामं दाखवायची आणि तेच पैसे तिकडे वापरायचे. ही कामं कुठून काढली होती? 1700 कोटी कुठून वळवले होते? हे नगरसेवकांच्या हक्काचे पैसे होते. तर हे तुम्ही मला सांगा, नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून जो तुम्ही कर भरता, त्या पैशाचा जर असा वापर व्हायला लागला, हे तुम्हाला तरी पटणार आहे का? तिथून 66 असे काही कॉन्ट्रॅक्टर्स तुमच्या संपर्कात आहेत का, ज्यांना तुम्ही सजेस्ट करू शकाल की यांना पुढे घेतलं पाहिजे, म्हणजे चांगले रस्ते बनवतात आणि यांचा अनुभव महापालिकेसोबत चांगला राहिलेला आहे आणि असं एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टर माझ्या कोणी टचमध्ये नाही. कारण मुळात मी कॉन्ट्रॅक्टर्सना मीटिंगमध्ये बोलवायचंच नाही. आपण सगळे मीटिंगमध्ये असायचं, सगळे अधिकारी असायचे, लोकप्रतिनिधी असायचे आणि माझं काम एवढंच होतं की इथून इथे रस्ता झाला पाहिजे. जसं ईस्टर्न फ्रीवे तुम्ही CP ऑफिसपर्यंत खेचा, थैसर ते मीरा भाईंदर रस्ता असेल, नरिमन पॉईंट टेक ऑफ परेड रस्ता असेल, कोस्टल रोड असेल, वल्ली शिवडी कनेक्टर असेल, ह्या सगळ्या एजन्सीजना आम्ही प्रत्येक बुधवारी घेऊन बसायचो. मुंबई ट्रॅफिक पोलीस असेल. पण एक नक्की आहे की जर तुम्ही मुख्यमंत्र्यांचं उत्तर पाहाल हाऊसमधलं, त्यांनी उत्तरामध्ये पण सांगितलेलं आहे की आतापर्यंत जे कॉन्क्रिटीकरण झालेले रस्ते आहेत तिथे कुठेही खड्डा दिसलेला नाहीये. येतो इथून इथे येतो असं.
तुम्हाला वाटत नाही हे तुम्ही डिले करताय हेच सगळं जर कोर्टाच्या समोर आलं तर अजून नाही, एक संधी आम्ही देत होतो, कारण कुठेतरी लाज वाटून की एवढं सगळं जग जाहीर झाल्यानंतर लाज वाटून ह्यांनी तरी मागे येणं गरजेचं होतं, टेंडर स्क्रॅप करणं गरजेचं होतं. शेवटची लाईन अजूनही अशी आहे की बीड इज अंडर स्क्रुटिनी. म्हणजे त्यांना पण माहिती कुठेतरी गफलत होते, कुठेतरी घोळ होत आहे. आणि हे जर सत्य असेल तर त्यांनी या 3 गोष्टींवर उत्तर द्यावं. स्केल तुम्ही मॅनेज कशी करणार, मी आज जे प्रश्न विचारलेले हा स्कॅम आहे का? म्हणजे तुम्ही 20% जे बिलो काम करायचे त्यांना एसओर वाढवून 40% हाईक दिली. ठीक आहे, 40% हाईक एसओर प्रमाणे तरी मी समजू शकतो. त्याच्यावर तुम्ही 8% बिडिंग करायला देता लोएस्ट बिडरला, हे कसं शक्य आहे? आणि तिसरी गोष्ट जे म्हणजे कार्टलायझेशन झालेलं आहे, स्कॅम आणि कार्टलायझेशन मध्ये मी थोडं अंतर असं करेन की कार्टलायझेशन मध्ये बरोबर 5 कंपन्यांना 5 कॉन्ट्रॅक्ट मिळालेत. कुठेही एका कंपनीला 2 नाही मिळाले, 3 नाही मिळालेत. कुठे एका कंपनीला असं नाही झालं की 1 सुद्धा मिळालं नाहीये. म्हणजे जर आज तुम्ही एके ठिकाणी 3% अबव्ह करताय तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट 8% अबव्ह करताय बीडमध्ये, तिथे 4% अबव्हला काम नाही करू शकत. आणि म्हणून जसं मी सांगितलं ना की एवढं सगळं जग जाहीर हा घोळ लोकांसमोर आल्यानंतर हे एवढी घाई कशासाठी आहे? 400 किलोमीटरचे रस्ते तुमचे 2 महिन्यात बनणार आहेत का? एक तर पहिली गोष्ट अशी आहे की अजूनही वर्क ऑर्डर दिलेल्या नाही आहेत, आणि म्हणून मी कॉन्ट्रॅक्टरची नावं घेत नाही, ती त्यांनी बीएमसीने सांगावी कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. पण वर्क ऑर्डर दिल्यानंतर परवानग्या हातात येण्यापर्यंत फेब्रुवारी उजाडेल. फेब्रुवारी ते 31 मे तुम्ही कामं करू शकणार आहेत का? हे सगळे जे टेंडर्स असतात ते सप्टेंबरमध्ये फायनल होतात, ते ऑक्टोबरमध्ये 1 ऑक्टोबरला कामं सुरू होतात त्याची. हे काम असं कसं चालणार? नाही, मी असं करून परत येतो इथे. मुख्यमंत्री सांगितलं की काही नवीन प्रकल्प येतील असं वाटतंय का तुम्हाला? मला वाटतं त्याच्यावर मी थोडं त्यांची ट्रिप होऊन जाऊ द्या, मन मोकळेपणे त्यांना फिरू द्या तिथे, मग आपण बोलू. 400 किलोमीटर की जो सड़कों का निर्माण का है कॉन्क्रीटाइजेशन, कुछ सड़कें अभी अच्छी कंडीशन में है. क्या आपको लग रहा है कि अगर सभी सड़कों का कॉन्क्रीटाइजेशन किया गया तो मुंबई का भी जोशीमठ हो सकता है? एक दूसरा, ये 5 ठेकेदारों का आप जिक्र कर रहे हैं, क्या इनके डायरेक्ट कनेक्शन यूपी सरकार के मंत्रियों या जो वरिष्ठ नेता है उनके साथ उनकी कोई जानकारी आपके सामने है? सबसे अहम बात यही है कि किसी भी शहर में, जो दुनिया भर में आप अगर देखें तो कोई भी अच्छे शहर में सारे रास्ते कभी कंक्रीट होते नहीं है, अलग अलग मटेरियल्स में बनाए जाते हैं. कई कई देशों में ऐसा भी है कि अभी हाईवेज भी कंक्रीट नहीं बना रहे क्योंकि टायर बस से काफी सारे एक्सीडेंट्स होते हैं जहां हीट बढ़ती है. लेकिन अगर आप मुंबई में देखें तो मिक्सचर है, क्योंकि मुंबई में काफी सारी एजेंसियां काम करती है. बीएमसी है, एमएमआरडी है, एमएसआरडीसी है, एसआरए है, पीडब्ल्यूडी है, रेलवेज अथॉरिटी है, रेलवेज की 3 सब बॉडीज है, बीपीटी है, फिर काफी सारे अन्य एजेंसीज है. इसमें अगर आप देखें तो बीएमसी का भी जो निर्णय हुआ है कि 400 किलोमीटर के जो रास्ते हैं उसे कॉन्क्रीटीकरण करना है उन्हें. आक्षेप इसी बात पे है, हमारा पॉइंट इसी बात पे है कि सारे रास्ते कंक्रीट हो सकते हैं क्या, जरूरी है क्या, इतनी स्केल आप मैनेज कर पाओगे क्या? दूसरी चीज यही है कि अगर एसओआर के हिसाब से अगर आपने उनको 40% हाइक दी है, 20% और जो बिलो 20 करते थे उनको तो 40 मिली है, तो इसमें भी लोएस्ट बिडर इज अबव 8%. तो ये कौन सी बात रही? और तीसरी बात यही है कि अगर आप देखें तो 5 पैकेट में बराबर 5 बड़े कॉन्ट्रैक्टर्स को मिले. कॉन्ट्रैक्टर्स कौन है ये बीएमसी बताए, मैं नहीं बताऊंगा क्योंकि उनमें मुझे जाना नहीं है. लेकिन ये कॉन्ट्रैक्टर्स को ग्रीनफील्ड और नेशनल हाईवे का एक्सपीरियंस होगा, शायद होगा, बेहतर कॉन्ट्रैक्टर्स होंगे. लेकिन मुंबई जैसे शहरों में कितना काम किया है उन्होंने, जहां 42 यूटिलिटीज हमारे रास्तों के नीचे है, सड़कों के नीचे है, 16 एजेंसीज काम करती है, ट्रैफिक पुलिस की एनओसीज लगती है. तो ऐसे शहरों में कितना काम है उनका, क्या एक्सपीरियंस है? और अगर ये काम फरवरी में शुरू हो तो इस कामों का अंत कब होगा? प्रशासनाबद्दल काय म्हणणं आहे? कारण प्रशासक तेच आहेत जे तुमच्या सरकारमध्ये पण होते आणि आता या सरकारमध्ये पण आहे. मग या प्रशासकांवर काही कारवाई करायला नाही, मी 360 टर्न घेत आहे. आपण ऐकलं असेल, प्रेस कॉन्फरन्सच्या आधीच मी सांगितलं होतं की हे जरी पत्र प्रशासकानं असलं तरी कुठच्याही अधिकाऱ्यावर माझं बोट नाहीये इंडिव्हिज्युअली, कारण हे मला वैयक्तिक करायचं नाही. आज महापालिकेचा जो भोंगळ कारभार सुरू आहे, तिथे जी लूट सुरू आहे या खोके सरकारमधून, प्रशासकावर दबाव कोणाचा आहे मला माहिती नाही. जे दसरा मेळाव्याच्या वेळी असेल, ऋतुजाताईंच्या वेळी असेल, कोर्टाने ज्यांना दाखवायचा होता रस्ता तो दाखवलेला आहे, त्यांच्यावर जे काही ताशेरे ओढायचे होते ते दाखवलेले आहे. पण महत्वाची गोष्ट हीच राहते की आज तरी प्रशासक असतील आणि सगळा जो कारभार असेल, थोडं तरी लाच दाखवून हे टेंडर रद्द करावे आणि लोकांसमोर जे सत्य आहे ते आणावं. जे मी 10 प्रश्न दिले त्याचं उत्तर द्यावी. लोकांना आज ईडीनं समन्स दिले आणि त्यांची चौकशी सुरू आहे. तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीनं कुठेतरी मुंबई मी तरी अशी धमकी काही त्यांना दिली नाहीये. ते टेंडर जर रद्द नाही झाले तुमच्या मागणीप्रमाणे तर तुम्ही न्यायालयात आव्हान देणार? आता पहिली गोष्ट ही आहे की हा नंतरचा प्रश्न आहे. जसं मी सांगितलं की आता एवढं सगळं ठळकपणे मी तुमच्या समोर आणल्यानंतर तरी हे रेटून देणार आहेत का?
मग ह्या खोके सरकारचे जे मित्रपक्ष आहेत भाजप, त्यांच्यातून जे नगरसेवक एकेकाळी होते, जे आता आमदार खासदार झाले असतील, मोठ्या पदांवर गेले असतील, किंवा आज जरी नगरसेवक टर्म संपल्यानंतर म्हणजे ते समाजसेवा करत असतील, मुंबई प्रेमी जे सगळे पक्ष आहेत किंवा सगळे राजकीय लोक आहेत, त्यांचं मत काय आज तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या, मग मी माझं पुढचं पाऊल सांगेन. आदित्यजी, एका बाजूला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि विकास कामांचं उद्घाटन होते. सरकारकडून सातत्याने सांगितलं जात आहे की आम्ही मुंबईसाठी नवीन प्रकल्प, नवीन प्रोजेक्ट आणि विकास कामं करत आहोत. अशाच वेळी तुम्ही मुंबईच्या रस्त्यांचा विषय काढलेला आहे. हे सगळं काही फक्त मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने होतं निवडणूक. मला वाटतं निवडणुकांच्या अनुषंगाने होणं गरजेचं आहे, कारण निवडणुकाचं तर होणं गरजेचं आहे. निवडणुकाचं तर होणं गरजेचं आहे. आणि हेच मी पुन्हा सांगेन की आता निवडणुका ह्या किती दिवस पेंडिंग ठेवणार आहे ना. निवडणूक घेण्याची हिंमत नाही यांच्यात. मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, संभाजीनगर आहे, वसई विरार आहे, अनेक असे महानगरपालिका आहेत जिथे निवडणुका होणं आता लॉंग ड्यू आहे आणि तिथे लोकप्रतिनिधी नाही आहेत. खरं तर आपण बघत असाल डीपीसी मध्ये पण मुंबईत मी 2 वर्षात नगरसेवकांसाठी एक वेगळा दिवस ठेवायचो आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं सगळ्या पक्षांचं, जे नगरसेवक तिथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून येतात. कारण नगरसेवक हे खूप महत्वाचे असतात. मुंबईत नगरसेवकांचा वॉर्ड हा खूप मोठा असतो, त्यांचा रोल हा खूप महत्वाचा असतो. आणि जर मी आमदार म्हणून पण जर बोलायचं झालं तर अनेक कामं अशी असतात जी स्थानिक पातळीवर नगरसेवकाची असतात, तिथे आम्ही हस्तक्षेप करू नाही शकत. चुनाव हो नहीं रहे हैं और लगातार वक्त ऑर्डर या टेंडर्स निकल रहे हैं, अगर ये नहीं रुका तो क्या आप कोर्ट का दरवाजा खटखटाएंगे? क्योंकि जनरल मैं आपसे यही विनती करूंगा कि अगर आप आज, मैं कुछ बताने से ज्यादा जो भी मुंबई प्रेमी लोग हैं सारे पक्षों में, फिर भाजपा हो, जो गद्दारों के मित्र पक्ष बने हुए या कोई भी हो, उनको पूछे कि ये जो चल रहा है वो उन्हें पसंद है क्या. आदित्यजी, या सर्व विकास कामांच्या रसिकेजमध्ये आपले ग्रीन फुटप्रिंटवर आपण पाठी येत जातोय, कारण मग कार्बोनेशन वाढतं. त्यामुळे आजचा AQI सुद्धा 200च्या वर झाला. त्याच्याकडे आता त्या दिवशी पण मी बोलत होतो की रोज AQI वाढत चाललेलं आहे. ह्याच्यावर पर्यावरण मंत्री नसल्यामुळेच एकतर उत्तर अपेक्षित नाहीये, उत्तर येतच नाहीये. दुसरं जर आपण बघितलं असेल इलेक्ट्रिक बसचं काय झालं असेल, एवढी सगळी कामं सुरू आहेत. परत मी ह्याच्यातून जो रन ऑफचा मुद्दा घेतलेला आहे, पाणी झिरपणार कुठे जर सगळीकडे 100% तुम्ही कॉन्क्रीट केलं तर. इसी को लेकर G20 जब हो रही थी उससे पहले हमने देखा था कि BMC की तरफ से जो मुंबई में इंडस्ट्रियल यूनिट से उन्हें एक खत लिखा गया था कि पोल्यूशन मुंबई में बढ़ रहा था. G20 खत्म हुआ लेकिन वापस बैक टू स्क्वायर वन आ गए. G20 हमारे देश में होना जरूरी है, काफी बड़ा एक इवेंट रहा है और काफी सारे शहरों में एक पॉजिटिव इम्पैक्ट रहता है. लेकिन अगर आप मुंबई की बात करें, पुणे की बात करें, तो दोनों शहरों में मुझे यही दिखाई दिया कि जो लोगों को तकलीफ होती थी वो G20 के समय में थोड़ी कम हुई थी, क्योंकि कंस्ट्रक्शन वर्क हो, जो अगर आप देखें तो सारी जगह AQI जो खराब है. पुणे में तो मैंने ये भी पढ़ा था कि जो मेट्रो का काम चल रहा है उससे जो ट्रैफिक की समस्या बढ़ रही है वो मेट्रो का काम रुकाया गया था. यानी अतिथि देवो भव ये तो हम मान्य करके ही चलते हैं और वो होना भी चाहिए. लेकिन जो हमारे यहाँ की जनता है, जो स्थानिक जनता है, उनके लिए भी अगर ये ट्रैफिक की थोड़ी सुविधाएं बढ़ाई जाए, ये जो AQI करके जो चीज होती है उसे टेक्निकली स्टडी करके जो सोर्स होता है, मैं ये नहीं कह रहा हूँ कि कंस्ट्रक्शन ही सोर्स है, कभी कभी व्हीक्यूलर पोल्यूशन हो सकता है, कभी कभी कंस्ट्रक्शन हो सकता है, लेकिन हर एक का एक प्रमाण होता है. अगर उस प्रमाण से जाए, जो हमने मुंबई क्लाइमेट एक्शन प्लान बनाया था उसके हिसाब से जाए, तो मुंबईकरों के लिए सुविधा और लाइफस्टाइल काफी अच्छी हो सकती है. आदित्यजी, एक वेगळा प्रश्न आहे. आज वेगळा प्रश्न नाही, आज रस्ता. नाशिकमध्ये पश्चिम मतदारसंघामध्ये अजून तरी शिवसेनेने म्हणजे आपल्या शिवसेनेने कोणती भूमिका मांडलेली नाही. शिवसेना एकच आहे. नाही बघा, एक आहे निवडणुकीबद्दल आता मी बोलणार नाही, कारण मला आपल्या माध्यमातून माझा तरी फोकस लोकांसमोर जो आहे तो ह्या रस्त्यांच्या घोटाळ्यावर ठेवायचा आहे. कारण एक आहे, जसं मी सांगितलं, स्केल, स्कॅम आणि सेटिंग, ह्या 3 गोष्टी लोकांसमोर जाणं गरजेचं आहे. कारण आम्ही सगळे मुंबईकर म्हणून ह्याच्यावर दररोज काम करत असतो आणि आमच्या घामाचा पैसा हे आज लूटमारमध्ये चाललेला आहे. जे निवडणुकीबद्दल आहे, निवडणुकीबद्दल जर बोलायचंच झालं तर चला महानगरपालिकेची निवडणूक घेऊन टाका ना. जे 40 गद्दार आहेत तिथे निवडणुका घ्या, 13 गद्दार खासदार आहेत तिथे निवडणुका घ्या, पण निवडणुका घेण्याची हिंमत नाही आणि नुसतं तिथून पुढे सोडले जातात. एक शेवटचं, मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित आहे. आम्ही शिवसेनेला सांगितलं की काँग्रेस गद्दार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, ते विश्वासघात. नाही, मी त्याच्यात जाऊ नाही शकत, कारण त्या कुठच्याही बैठकीत मी नसतो. मी ह्या कामांमध्ये आने वाले 2 दिन में ऐसा अंदाजा लगाया जा रहा है चुनाव आयोग उसके ऊपर एक फैसला ले सकता है. आपको लगता है अभी तक अपने पक्ष अपना जो पक्ष है चुनाव आयोग ने अपनी तरफ से रखा है और सही रखा है? आपके खिलाफ अगर फैसला जाता है तब आपका क्या?
ये अगर मगर की बातों पे तब बात करेंगे, लेकिन यही बात है कि चिन्ह हो, नाम हो, वो तो हमारा चेहरा भी चुराना चाहते हैं। तो हमारे सिवा उनकी तो दुकान बनती ही नहीं है। हर दिन उठ के हम पे ही बात करें, हम विषयों के बारे में बात करें, तो यही फर्क है, ये लोगों के सामने है। शेवटचा प्रश्न ये है। चुनाव का जिक्र आपने किया, महाराष्ट्र में पिछले कुछ महीनों से देख रहे लगातार हिंदू जन आक्रोश मोर्चा निकाला जा रहा है। आपको लग रहा है कि कहीं ना कहीं पोलराइजेशन करने की कोशिश है, या फिर भगवा की सियासत के नाम पर जो है एक माहौल बनाने की कोशिश है बीजेपी द्वारा? ये सारी चीजों पे बात विस्तार में करेंगे, लेकिन आज के लिए इतना ही काफी है। प्रेस कॉन्फ्रेंस की और इकबाल सिंह चहल जी को ईडी की नोटिस आई, आज की प्रेस कॉन्फ्रेंस के बाद भी कुछ हो सकता है? अगर मेरे हाथ में इतनी पावर हो तो मैं उसका गलत इस्तेमाल कभी नहीं करूंगा।